नमस्कार. येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन. आतां सध्या जो वाद चल्ला आनी तो वाद सुरू जालो वास्कोच्यान. थंय गौतम खट्टर नांवाच्या मनशान जे स्टेटमेंट्स केले गोंयचे सायबा विरुद्ध, सेंट फ्रांसीस झेवियरा विरुद्ध, ताज्या उपरांत गोंयभर वाद निर्माण जालो. वाद एका विशयाक लागून की खंयच्याय मनशान येवन थंय गोंयच्या लोकां विशयी किंवा गोंयच्या संतां विशयी उलोवप कितलें सारकें आनी खंयच्याय रिलिजनाच्या विशयी ताजी म्हायती नासतना अशें स्टेटमेंट करप कितलें सारकें. आतां दुसरो वाद सुरू जालो की ऑर्गनायजर्स आर टू बी ब्लेम्ड ऑर नॉट. कारण जे मनीस ह्यो संस्था ह्यो गजाली घडोवन हाडटा तेन्ना तांणी फीडबॅक चॅक करपाचो आसता काय ना, करपाक मेळटा काय ना, आनी ह्यो गजाली घडोवन हाडटना ऑर्गनायजेशनाचो कितलो कंट्रोल आसता. सो ह्या विशयाचेर सध्या डिस्कशन करपा खातीर आमचे बरोबर आसा दोन गेस्ट. आमचे बरोबर आसा अर्चित नायक, एडवोकेट अर्चित नायक इज गोवा प्रदेश यूथ काँग्रेस कमिटी प्रेसिडेंट आनी आत्तां इज फ्रेश फ्रॉम क्रायम ब्रांचांतल्यान ते आत्तां येयल्ले आसा. ही हॅज फायल्ड अ केस अगेन्स्ट अनदर इन्स्टन्स वीच वी वील टॉक लेटर ड्युरींग अवर न्यूज, बट अनदर इन्स्टन्स ऑफ डिफेमिंग सेंट फ्रांसीस झेवियर. आनी आमचे बरोबर आसा डॉक्टर मनोज सोळंकी. ही इज कोऑर्डिनेटर फॉर हिंदू जनजागृती समिती. नमस्कार सर. येवकार तुमकांय बी येवकार. सो आय वील स्टार्ट फ्रॉम यू. खुबशे प्रोग्राम्स अशे ऑर्गनायज करता आनी खास करून आमी डॉक्टरांक आपयला कारण तांची संस्था असले प्रोग्राम ऑर्गनायज करता. कॅन यू ब्लेम दी ऑर्गनायजर्स? See, if you see at the larger picture, not just the organizers, but the people giving permission for such event are also to be blamed. Organizers are to be blamed, no doubt, but with them, people giving permission. आता फॉर एक्झाम्पल आता जेन्ना एक अशें एक लार्ज स्केलाचेर तुमी एक आयोजन करता, प्रोग्राम करता, तेन्ना तुमकां वेगळे वेगळे परमिशन घेवचें पडटा. तुमकां फायराचें घेवचें पडटा, पुलीस परमिशन घेवचें पडटा आनी बाकीचे अधिकारी तांचे परमिशन घेवचें पडटा. ह्या टायमार प्रत्येक वेळार ते स्कॅन करता, ते विचारता कोण कितें, एंड एवरीबडी इज वेल अवेर कोण येवपाचो आहा, जाल्यारूच तुमकां परमिशन मेळटा. सो हांगा जेन्ना त्या गौतम खट्टराक जेन्ना येवपाक गोंयांत दिलें आनी भाशण दिवपाक दिलें, आय एम 100% शुअर नॉट जस्ट द होम डिपार्टमेंट बट ऑल अदर गव्हर्मेंट फंक्शनरीज व्हेरी वेल अवेर, including the local MLAs and the minister, were very well aware who are going to be the speaker. आणि हे आसतनाही तांकां जर आपयता तुमी आनी ॲट वॉट रिस्क, कित्याक तो गौतम खट्टर म्हणटा तो गोंयां येवच्या पयलीं ताणें आपल्या सोशल मिडियाचेर सुद्दां एक व्हिडिओ घातला आनी त्या व्हिडिओन सुद्दां ताणें आमचे गोंयच्या सायबाक खूब डेरोगेटरी रिमार्क्स ताणें कमेंट केल्या, पास केल्या. सो जेन्ना तांकां खबर आशिल्लें दॅट सच ह्युमन बीइंग देर इज अ चान्स ऑफ हिम डुईंग दॅट, तरी तुमी ताका आपयता म्हणल्यार आय 100% ब्लेम द होम मिनिस्ट्री अँड द लोकल authorities who have not only organized but also given permission for the event. ओके सर, तुमचे रिएक्शन कितें? ऑर्गनायजर्स शूड बी ब्लेम्ड ऑर नॉट टू बी ब्लेम्ड? आनी खास करून जेन्ना अशे धार्मीक इव्हेंट करता किंवा खंयच्या एका विशयाचेर इव्हेंट करता तेन्ना ऑर्गनायझरांनी एक्स्ट्रा प्रिकॉशन घेवपाक जाय आशिल्लें अशें दिसना तुमकां? हे समिती आमी मोर देन 1500 सभा घेतिल्ल्यो आसा. आमचे कडल्यान तरी म्हणजे देर हॅज नॉट बीन एनी इन्स्टन्स की अशा पद्दतीचें हें जालां. आनी पळोवपाक गेल्यार की वाय ओन्ली आतां म्हणजे हे प्रसंगाक धरून इतलो बोवाळ चल्ला. डे इन एंड डे आउट हिंदू धर्माचेर तरी स्टेटमेंट्स आर मेड लेफ्ट रायट सेंटर. पण इनफॅक्ट ताणें पॉलिटिकल पार्टीज जर पळयली, काँग्रेस मल्लिकार्जून खरगे इटसेल्फ हू इज द प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस पार्टी हॅज मेड सो मेनी डिफेमेटरी स्टेटमेंट्स ऑन हिंदू धर्म. स्टॅलिन हॅज मेड न्ही. हांव म्हणटा की आतांच कित्याक असो विशय आमी काडटा जेन्ना हिंदूचेर टार्गेट जाता. सो दीस इज वन पॉयंट आय वूड. सेकंड पॉयंट आय वूड टू मेक इज आमची पयलींच्यानूच मांग आसा की देर शूड बी अ लेजिस्लेशन एनेक्टेड, लॉ करचो की खंयचे राष्ट्रपुरुश, खंयचे धर्माचे संत किंवा आपले म्हणटात ते धर्मग्रंथ, खंयचे रिलीजन, नो रिलीजियस सेंटिमेंट शूड बी हर्ड. आमी म्हणटा की कायदोच करा न्ही.
अशे इन्स्टन्सीस विल कीप ऑन यू हॅपनिंग. मीन टू से अ लिस्ट काडपाची जेंचेर काय म्हणपा जायना अशें एक लिस्ट काडपाचें म्हणटा तुमी. आमी म्हणटा न्ही हो प्रॉब्लेम इट इज नॉट जस्ट वन आयसोलेटेड इन्सिडंट. नाव आय डोंट नो वाय म्हणजे बिकॉज इट इज पटरिंग टू ओनली वन पर्टिक्युलर रिलीजन इतलो बोवाळ जाला. अच्छा हिंदूचे तर डे इन अँड डे आउट जाता पण इतलो बोवाळ जायना. आय थिंक आय विल गेट रिस्पॉन्स फ्रॉम यू. नाही एक तुम्ही एक म्हणले की आमचे प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे सरान डेरोगेटरी रिमार्क्स पास केला. आय डोंट रिमेंबर दॅट ही हॅज पास. In fact, the BJP team has tried to selectively remove words from here and there and try to add it. दुसरे म्हणटा ते हिंदू, हांवूय हिंदू, आमी सगळे हिंदू भाव सुद्दां हांगा आज पेटल्या. कित्याक द अमावंट द लेवल दॅट ही वेंट टू मिस्टर खत्तर एज गटर म्हणटलो हांव तेका, गौतम गटर, नॉट इवन खत्तर. द लेवल दॅट ही हॅज गॉन टू, दॅट ही हॅज टू डावन टू, it's a big shame for us also, for Hindus also, that such a Hindu is doing that. We cannot protect him in any way. तेका आमी वयल्यान आज सुद्दां आमी जेन्ना क्रायम ब्रांचान गेल्ले कंप्लेन फायल करपाक, 90% ऑफ अस वर हिंदूज हू वेंट देर. सो ह्या मनशाक आय डोंट नो हाव तुमी कशें प्रोटेक्ट करपाक सोदता. तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट युअर कंडेमिंग. हांव कशें म्हणटा खट्टराचेर एक्शन इज गोईंग ऑन. ही हॅज टू फायल ही स्टेटमेंट. सो आय थिंक देर नो पॉयंट टॉकिंग अबाउट इट. लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. तुम्ही ॲटलिस्ट तेजें खंडन करता, म्हणजे विरोध करता, कंडेम करता. आतां एक्झॅक्टली तो खंयचो ताणें खंयच्या आधाराचेर केला जो पर्यंत ताजें स्टेटमेंट बाबा आमी तो भायर काडना, हाव इट इज पॉसिबल टू जज. स्टेटमेंट ऐकला न्ही तुमी व्हिडिओचेर? स्टेटमेंट ऐकला. आमी अशें म्हणना की इट इज बी टू not appropriate to comment on a thing where investigation FIR has been lodged, investigation is going on. So you wait for it. Law is taking its own course. आणि म्हणटे का जशें ताणें म्हणलें की आतां काँग्रेस म्हणजे MF हुसेन सारको ताका खासदार पद दिलें काँग्रेसांनी आनी ताणें हिंदू देवताची कितली विडंबना चित्र काडली. आतां तो म्हणटा की आमी हिंदू खातीर उबे रावले. तो इट्सॅल्फ दॅट एग्जाम आमी केस ताजी कॅम्पेन रन करतकीर ताजे मोर दॅन 1000 केसीस हॅव फायट ऑल ओवर द कंट्री टू लीव द कंट्री. सो when Congress party says की बाबा आमी काय हिंदूचे सपोर्टर्स आसा, तांचे सगळे इन्स्टन्सीस आर ऑफ सो मेनी स्टेट्समेंट. इनफॅक्ट आतां सांगता जाल्यार की पयरूच ताणें प्रियंका खरगेन 2023 सप्टेंबरान मल्लिकार्जुन प्रियंका खरगे ताजो चलो. ओके सॉरी. हय ताज्या आतां ताणें कशें म्हणलां की सनातनाचो अंत करा. एप्रील 20 ह्या म्हयन्याकूच ताणें स्टेटमेंट केलां सनातनाचो अंत करचो. जानेवारी 25 2025 गंगा स्नान करचें म्हणजे कुंभमेळ्याच्या वेळाचेर इज लायक जणू काय ते तुमचे पॉवर्टी एरेडिकेट जाते. सो इज मॉक्ड हिंदू ट्रेडिशन्स एंड ऑल. प्रेसिडंट ऑफ पॉलिटिकल पार्टी ताजो चलो प्लस सपोर्ट उदयनराज स्टॅलिन. सो हांव कशें म्हणटा वाय दीस सेलेक्टीव बाबा अशें सेन्सिटिविटी. पण हिंदूचे कॉजा खातीर खंय तरी बाबा काँग्रेस पार्टीन आंदोलन केलां अशें आयकून ना. उलट इन्स्टन्सीस आसा ते लायक MF हुसेन इज अ क्लासिकल खासदार पद दिलां ताका. You want to react to हांव म्हणटा कशें की लोकांसाने ब्रह्मज्ञान स्वता कोरडे भाशण अशी स्थिती जाता. You want to react? सी आमी वी हॅव काँग्रेस पार्टी इज ऑल्सो व्हेरी प्रो हिंदू पार्टी. आणि आमकां खंयचेच आमचे हिंदू स्क्रिप्चरान ओ वेदान ओ जावं तूं गितान खंयचेच हितून बरोवं ना की दुसऱ्या धर्माचे देवांक किंवा लिडरांक कोणाचेर आमी अशें खंडन करून अशें उलोवपाक जाय. खंयचे हितून तुमीच सांगा. आमी म्हणून मागणी कशी करता तुमी सांगा. सनातनाचो अंत करचो अशें म्हणून तांणी जो स्टेटमेंट. आतां तुमी आतां दीस इज सेम कमिंग बॅक टू आमचो विशय कितें आसा. ह्या मनशान गोंयान येवन आमचे गोंयचे साहेबाचे कितें उलयलां. तुम्ही त्या मनशान हांगा थंय केल्लो. या म्हणजे बीजेपीची जी स्ट्रॅटेजी आसता पळय नेरून 50 वर्सां पयलीं अशें केल्लें. म्हाका एकूच जाय तुमचे. तुमी निषेध करिना अशें म्हणटा तुमी. तुमचो स्टँड कितें एक्झॅक्टली? स्टँड कितें इफ ही हॅज डन लॉ इज टेकिंग इट्स ओन कोर्स एंड इट शुड बी. हाऊ वॉज ही गिवन सिंपल. हांव प्रश्न करता की रुपेश सिंपल म्हाका सांग. जो इव्हेंट गोंयांत जाता वास्को शहरान जाता 3 आमदार सरावंडींग 4 आमदार बीजेपी बरो आसा. थंय इव्हेंट जाता की तो रातचो थंयच रावता आनी दुसऱ्या दिसा वता. इवन हे जेन्ना चल्ला थंय मंत्री बसला. मंत्री मोविन गुदीन तो कांयच उलयना तेज्या अगेन्स्ट. उलटो तो थंय तेका सपोर्टिंग स्टेटमेंट करता. आय अंडरस्टँड हाव वाय यू आर सेईंग दीस म्हणून हम आपके बात को समज सकते. व्हडलो हिंदीन भाशण करून गेलो तो. थंय बाकीचे 2 आमदार भशेन ताळे वाजयता ते. म्हाका समजना हे हिंदू म्हणटाक स्वता काय कितें. बिकॉज इफ दे वर ट्रुली हिंदूज
ते दोघांय बाकीचे आमदार इफ दे वर ऍक्च्युअल हिंदूज ते बसून ते ताळ्यो मारपा नाशिल्ले दे वूड हॅव स्टॉप्ड हिम. मंत्र्यांनी थांबूना तेका आणि दे मेड अ कॉरिडॉर फॉर दॅट फेलो टू एस्केप गोवा. You're just सरकार तुमचं- trivializing to a small incident. असे कितले इन्सिडेंट हिंदू धर्मा No, it is not a small आमचे incident. म्हणणं कशें आसा Boss, it is This not a is small incident. Yeah, I mean, my question is very simple. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु, अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद, कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो. एक सपोजिडली खंय तरी कोणे तरी हिंदू धर्माक म्हटलं असत म्हणून हाका रायट दितले आमी तशें की आमी म्हणटा ख्रिश्चनाक न्ही, कितें आमी म्हणटा? कायद्याची मागणी करता की खंयचेय धर्मा विरुद्ध करचे उलोवचे तुम्ही कायदोच निषेधूय करा. करिना म्हणून. तुम्ही कायदोच निषेध करा. करिना. तुम्ही निषेध कित्याक करना ना, अशें स्टेटमेंट कोणें करचे न्ही. दिस इज नॉट अ प्लॅटफॉर्म टू मेक सच अ स्टेटमेंट. इतले तरी म्हणटा तुम्ही. आमी म्हणटा न्ही. दुसरें आसा म्हाका एक प्रश्न तुमकां विचारपाक जाय. ब्रह्मेशानंद स्वामी आसा, इज अ रिव्हियर्ड स्वामी, म्हणजे तांचे फॅन फॉलोईंग खूब आसा, तांचे डिसायपल्सूय खूब आसा. तांच्या उजीर असो स्टेटमेंट कोणें करप तुम्ही कंडेम करता एटलीस्ट ऑर्गनायझरांक की बाबा आपयलो कोणाक तुम्ही. सच स्टेटमेंट शूड नेवर बी मेड ऑन एनी प्लॅटफॉर्म. फॉरगेट हांव कशें म्हणटा न्ही. म्हणून आमी मागणी कशी आमचे ब्रॉड डिमांड आसा अ परमनंट सोल्युशन टू दीस प्रॉब्लेम. हिंदूज आर फेसिंग दीस प्रॉब्लेम इन एंड आउट न्ही. आमचे व्हॉट इज द सोल्युशन की आमी म्हणटा कायदो करा. आमी म्हणटा कायदोच करा की आमचे मिनी द परमनंट सोल्युशन बिकॉज वी हॅव बीन फेसिंग कायदो आसा यू कॅनॉट हर्ट रिलिजियस सेंटिमेंट्स. ह्या कायदो पयलीच आमच्या राष्ट्रपुरुष धर्मग्रंथ तुम्ही तातून संत, दुसरे राष्ट्रपुरुष सगळे येता, सगळे ख्रिश्चनांचे राष्ट्रपुरुष येता. फाल्यां गोंयचे साहेबाक कितें म्हटलें जाल्यारूय ते तुम्ही त्या लिस्टान तर घालता. राष्ट्रपुरुषाची व्याख्या तुम्ही ठरया न्ही वेन यू एनॅक्ट दॅट लॉ न्ही. वॉट यू मीन टू से सी इट्स लॉ करतना सगळ्यांचेच स्टेक होल्डरांचे हें धरून करचो न्ही. बट लॉ इज रिक्वायर्ड नाल्यार सच इन्सिडंट्स वील हॅपन आनी मागीर कम्युनल टेन्शन्स आर गोईंग टू कायदो law is जावचो. required. Law is already set. Our constitution is already there. Constitution already सांगला that a religious हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स इज अ वायडर हे म्हणजे हय. तू कितेंय म्हटलें जाल्यार ना I can always say, खंयचेच धर्मा विरुद्ध कोणेच उलोवचें न्ही. तो जावं हिंदू जावं क्रिश्चन जावं मुस्लिम जावं That कोणी is जावं. our demand. That is- Do that is you fair. agree that But- the law should be ना ना maintained in law that should be way? made more stringent. Okay, fine, करया. बट आमी आता जे specific law incident झाला, करतले, जे आता specific law हे करतले. करपा जाय जावपा जाय खूप गोष्टी जावपा जाय. सरकार भाजपचो हा, करा न्ही कित्याक करना. बरें आमची मागणी आसा तुम्ही सपोर्ट ना करता ना आमी मागणी मागता सरकाराकडे. आम्ही तुम्ही करता मागणी तुमच्या कडल्यान करपा जायना म्हणून लोक तुमच्या ना, इतले ते पेटला. कितें म्हणटा की ते मागणी करता. हय. ओके You support काँग्रेस us, पार्टी विल मागणी सपोर्ट will इट. support. anything which is there, any law to be made to protect our fellow citizens 100%. आणि तो समज लॉ सारको आसा आणि तेजेर समज आम्ही डिबेट करून समज सारखे कायदो समज बसोवपा पावता एव्हरीबडी विल सपोर्ट इट. Definitely. वाय नॉट? So आमची मागणी केन्नाच्यान आसा की law दॅट इज असो. नॉट द इश्यू. दॅट इज नॉट द इश्यू रुपेश बाब. इश्यू इज ते अगेन डायव्हर्सिव्ह टॅक्टिस ही जी आसा भाजपच्या तकलेन ती तुमच्या तकलेन हाडनाका. यू आर नॉट अ स्पोक. पहिले म्हणजे पयलीच क्लियर केलं की आय एम नॉट Yes, रिप्रेझेंटिंग already done. I know he's not, Yes. but his language is like that. ताणी इनडायरेक्टली So- कंडेम केला. so- though he has so not condemned why not directly. directly? ओके Why not directly? आय मीन टू से हांव हिंदू जावन हांव डायरेक्टली हांव शांतादुर्गेचो कुंकळकारांचो हांव माल गांवकार. हांव कट्टर हिंदू. बट हे आमचे खंयचेच हिंदू धर्मान सांगनात. आता की काँग्रेसान हांव कशें म्हणटा एज अ स्पोक्स पर्सन ऑफ काँग्रेस पार्टी एंटी हिंदू जेन्ना हिंदूचे विरुद्ध इतली प्रकरण जालां केन्ना तुमी प्रोटेस्ट केला आमी केन्ना आयकोना. आम्ही सद्दां हिंदू जावं पळोवना. म्हणून राम Christian मंदिराक जावं, सुद्धा विरोध केला मुस्लिम जावं. काँग्रेसांनी. ना 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 तुम्ही राम मंदिराक सुद्धा विरोध आम्ही- केला. आम्ही राम म्हणटा तो खंयचेच पक्षाचो देव न्ही. राम मंदिराक सुद्धा विरोध So, केला. आम्ही राम मंदिराक केन्ना विरोध करू लेट ना. अस कम बॅक No, no, टू no, 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 no. आम्ही ज्या गजाली खातीर सध्या डिस्कशन हाडला की एक म्हणजे हांव म्हणतो आस्क यू हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स बिकम अ व्हेरी नॉन इट्स बिकम्स अ बेलेबल ऑफेन्स इफ आय नो बिकॉज हेच्या फाटल्यानूय जेन्ना एक केस जाल्ली. But it depends on the तातूंत severity of what those people have म्हणजे said. इफ देर आर एक्झिस्टिंग लॉज देन वाय It became- दे आर नॉट it- सफिशियंट it- इनफ. तर- तुम्ही म्हणटा ते सर म्हणटा की लॉ आसा सध्या लॉ वेगळ्या लॉगाची गरज ना देन वेर एक्शन इज गोईंग ऑन. म्हणटा अनलेस लॉ पनिशीज अ पर्सन
That हांगा outright कितें? message will not go to any person. the government is- सर म्हाका एकूच जाय डॉक्टर तुमकां की फाल्यां जर हेच गजाल खंयच्याय मनशान हिंदू देवतां विशीं उलयल्ले जाल्यार अशेंच तुमी पेशन्स दाखयता आशिल्ले आतां का? हांव कशें म्हणटा की शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या संदर्भात कितले वल्गर स्टेटमेंट्स केल्ले न्ही, कितलो बोवाळ जाल्लो न्ही. इमिडिएटली तेन्ना केस फायल करून ताका अरेस्ट इमिडिएटली केस फायल करून अरेस्ट केल्ले, आमी प्रोटेस्ट केल्ले. सो हिंदू जावन काँग्रेस पक्षाचे प्रोटेस्ट केल्लो. बेजीक कशें की खंयच्याय धर्माचे लोकांचे विशयी कोणें बाबा स्टेटमेंट करची न्ही. हट माझे बेसिक क्वेश्चन इट इज अ हायपोथेटिकल क्वेश्चन Correct. बट स्टील हें जर खंयच्याय मनशान हिंदू धर्मा विशीं केल्लें जाल्यार तुमी अशेंच म्हणटा आशिल्ले की लेट द लॉ टेक इट्स ओन. सनदशीर मार्गाने विरोध करचो. हे तुम्ही म्हणटा दॅट इज अवर आशिल्ले? स्टँड न्ही. आमी आतां पर्यंत सुद्दां MF हुसेनानी सुद्दां इतली हिंदू देवताची नग्न चित्र केली. आमी केसी केल्यो वी फॉट सनदशीर मार्गाने. आमी केन्नाच कायदो हातान घेवना. आमी केन्नाच अपशब्द हांगाय केस वापरना. आमच्यो जाल्या. इतल्यो सभा, आमच्यो इतल्यो हिंदू जनजागृती सभा जाता. एकूय अशी सभेत आमचे विरुद्ध अशी केस दाखल जावना की बाबा हेट स्पीच जाल्या. वॉट वी प्रीच वी प्रॅक्टीस. वी शूड सेट एन एक्झाम्पल. वी आर अ हिंदू ऑर्गनायझेशन. आज जर हिंदूची स्थिती जर आमकां वी हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. वी डोंट हॅव टू प्रीच, वी हॅव टू हेट प्रॅक्टीस. स्पिशीज हांव 100 एक्झाम्पल आसा हेट स्पिशीज सगळ्याच धर्मांनी जाल्या. हांव हिंदू ना, ते म्हणटा आपल्या प्रोग्रामान ना जाल्या. आपले प्रोग्राम बरे आय डोंट नो अबाउट युअर प्रोग्राम बट हरशी जाल्या. पॉयंट इज व्हेरी सिंपल रुपेश. हांगा ज्या ऑर्गनायझर्स आनी लोकल ऑथॉरिटीज तांकां परमिशन दिली ते कशें दिली वेन दे न्यू वॉट ही हॅज डन इन द पास्ट वेन ही हॅज properly on his social media platform abused and spoken very ill about गोंयचो साहेब, तरी तुम्ही ताका आपयता. आनी मुख्यमंत्र्यान होम मिनिस्टरान ही जबाबदारी घेवन ज्या मंत्र्यान ताका प्रोटेक्ट केलो, ज्या मंत्र्यान मोविन गुडिनोन ताका प्रोटेक्ट केलो, ताका सपोर्ट केलो, त्या मंत्र्याक ताणें आजून कॅबिनेटाक कित्याक दवरला? सो एज ही ट्रायंग टू प्रोटेक्ट हिम ऑल्सो? That is the question. ही शुड बी सॅक आणि 100% he ही should इज be नॉट sacked. फ्रॉम बीजेपी सो वी कांट No, no, I'm आस्क. saying- म्हाका एक प्रश्न विचारपाक जाय की इन दॅट background- सेम लायट काँग्रेसाचे कितले तरी पार्टी मेंबर्सांनी हिंदू विरोधी स्टेटमेंट केले. सांगा कोणे केला, किती केला? प्रियांक खरगे प्रियांक खरगेन किती स्टेटमेंट केला? की प्रियांक सांगे हिंदू कितें? इज एन एनिमी, म्हणजे एक शत्रू असा. ना इट्स एन एनिमी. दिस अ ना, स्टेटमेंट. सनातन शुड एंड सनातन should end म्हणून ताणें केला. सनातन I don't know, but I सनातन heard it. इज Correct. नॉट एक लक्षात दवरा. सनातन इज नॉट द एंटायर हिंदू कम्युनिटी. आय थिंक एक लक्षात. आय नीड टू मेक सनातनचो अर्थ कितें. आमी म्हणटा न्ही वैदीक सनातन, सनातन नित्य नूतन सनातन, जाका सुरवात ना आनी ताका अंतूय ना आनी फॉर एवर न्यू आसता. सो द व्हेरी फॅक्ट आमचो जो आमी हिंदू धर्म म्हणटा सनातन हिंदू धर्म म्हणटा. सो सनातन इट सेल्फ इज अ व्हेरी बीग वर्ड. अनादी, ताका सुरवात ना ताका अंतूय ना. सो आय थिंक सनातन इट सेल्फ इज इक्वल टू हिंदू. ओके बॅक टू दी डिस्कशन. बॅकग्रावंड चेक करपाचो अशें दिसता. आतां तुमकां एक गजाल कित्याक विचारता की हो ट्रेंड पयलीं नाशिल्लो. आमी पळयलें की हालींसरा ट्रेंड सुरू जाल्लो आसा की कोणूय एका उलोवप्याक आपोवप, मागीर तो खंयचो तरी हिंदू स्पिरिच्युअल लिडर म्हणून आसता. खुबशे जाण आमकां हांगा येतगर कळटा की बाबा हे नॉर्थान खंय तरी फामाद लोक आसा म्हणून. देर शूड बी अ बॅकग्रावंड चॅक अबाउट द लिडर एंड वॉट इज अ पॅरामिटर. खंयचो पॅरामिटर आमकां धरचो पडटलो खंयच्या हिंदू लिडराक आपयतलो जाल्यार, आनी ऑर्गनायझरांनी ताका टॉक पॉयंट दिवपाचें काय ना, काय तूं बाबा तूं सर्वज्ञानी तूं जाय तें उलय म्हणून. आमी जेन्ना आमचे सभेक भायले खूब वक्ते निवडतात. सो एट अवर एंड वी हॅव अवर चॅकलिस्ट की बाबा जे आपल्या हिंदू धर्मा खातीर, हिंदू समाजा खातीर ज्यो गोश्टी आवश्यक आसा, जे आमचें एक मिशन आसा हिंदू राष्ट्राची स्थापना करची, हिंदूक जागृत करचें, तर वी सिलेक्ट स्पिकर्स हू वील कॉम्प्लिमेंट अवर मिशन. सो वी हॅव अवर वॉट यू कॉल गायडलायन्स आर इन प्लेस की guidelines. बाबा We have a guidelines in place. Every organization should have a guideline in place. टॉक पॉयंट तांकां दिना की बाबा पूण ते जाय ते उलोवचे तांच्या हेजे प्रमाणे. तांकां सांग, तांकां आमी विशय दिता की बाबा हे विशय तुमकां पयलींच विशय दिता आनी मागीर ते विशय मांडटले ते बाबा आमी एक अंदाज घेता खंयचे पॉयंट मांडटले. बिकॉज वी डोंट वॉन्ट टू डू मोर हार्म देन गूड. यू अंडरस्टँड पॉयंट न्ही. वी आर ट्रायंग आज हिंदू समाजा फॉरवर्ड व्हरपाची खूब गरज आसा. एक पांय फुडें आनी दोन पांय फाटीं अशें आमकां नाका. सो आय थिंक वन शूड फॉलो डेफिनेटली बिकॉज देर शूड बी अ बॅकग्रावंड चेक. 100% there should be a background check. Whoever it is, they should need to know. And if you check the background and then also call him, then your motive has to be doubted.
दुसरें हांव एक हें करता की Another thing, sometimes it may happen so कि a person makes a statement which is say not in tune with the principle of policies of that organization. Then we publish it की this statement made, समिती does not stand by it. किंवा आमच्या पोडियमाचेर सुद्दां एखादे अशें वक्तव्य केलं, जो आमचो एखादो वक्तो असता तो येऊन सांगता की बाबा हे स्टेटमेंट आहेत ते बाबा आपण सो इमिडिएट करेक्शन करपा Correction, जाय की yes, बाबा yes. That is another way ideally out. someone from the Yes, organization so tomorrow the public knows that the intention of this organization is clear. Something sometimes may happen or can happen. It can happen to anybody. ते चीट पास केली म्हणटा ते की बाबा राव काय म्हणना काय म्हणून तरी रुपेश, पूण हांगा ते- So unless चिटाचो that प्रश्न investigations are made ताणे- or further things तेन्ना come out, we never जेन्ना know. ताका इन्वायट केलो, तुका जाय जाल्यार आय शो यू द व्हिडिओ ऑल्सो, ताका जेन्ना इन्वायट केलो तेन्ना तेज्या पयलीं ताणें सेंट फ्रांसीस झेवियराचे विरुद्ध ताणें आपले सोशल मिडियाचेर घातिल्ले व्हिडिओज ते पळोवन So सुद्दां तेका ऑलरेडी खबर आशिल्लें. ऑलरेडी म्हाका खबर तो आशिल्लें. परशुराम यांच्या विशयी उलयतना परशुराम अवतरण आय थिंक ताजो संबंध खंय तरी सेंट फ्रांसीस झेवियरां कडेन लावप आनी खंयच्यान तरी ओडून हाडप तो विशय थंय लावप हे कितले सारकें दिसता तुमकां? हांव कार्यक्रमाक नाशिल्लो, सो आय हॅव नॉट हर्ड द होल प्रोग्राम. स्पीच फॉर यू इफ यू वॉन्ट, पूण हे जाला सारकें. या ओके, सो आय वॉज नॉट देर फॉर द होल प्रोग्राम आणि बाबा हांवें फक्त ते इतलेच म्हणजे ताजी स्पीच पुरतें आयकलां. सो हांवें वेदर गोंयचो साहेब कोण देर इज अ कितें म्हणटा तें डिबेट गोईंग ऑन, गोंयचो साहेब परशुराम किंवा सांत फ्रांसीस झेवियर अशें देर इज अ चर्चा चलिल्ली आसा. सो तशें कितें डिस्कशन बी जाल्यार आय एम नॉट अवेर ऑफ इट. So I think what led to that statement, I cannot comment. तुमकां दिसना की एक जेन्ना स्पिरिच्युअल गजाली आसता तेन्ना राजकारण हें कुशीक काडून सगळ्यांनी उलोवपा जाय, किंवा आपूण जेन्ना स्टेटमेंट करता तेन्ना दुसऱ्या धर्माचे रेफरन्स न घेता म्हाज्या धर्मान कितें आसा आनी म्हाका हें कितें शिकयलां तें करपा जाय अशें तुमकां दिसता? डेफिनेट, म्हणून आमी कशें म्हणटा की ह्या गोष्टी इन्स्ट्रक्शन दिवन जरी पाळले तरी देर इज अ लॉ आणि लॉ टेक्स अ प्रॉपर ॲक्शन, ऑटोमॅटिकली मेसेज विल गो बाबा सच थिंग्स आर नॉट टॉलरेटेड. So you demand arrest of Khattar? ऑलरेडी लॉ इज टेकिंग इट्स ओन वॉट एव्हर तुमचं But why don't ॲक्शन you शुड बी demand? टेकन. Why don't Election you should be take a- समिती demands की बाबा Khattar should be arrested. See, already action has been taken. Action has FIR has been- been filed. The investigations are going on. So let the investigations unfold. Now there is no point even discussing because law the action action जर झाली नसली, yes, it was definitely something where we need to ताचेर do. एक्शन जावपा जाय हें तरी दिसता तुमकां? हांव तुका म्हणलें की पर्सनली हांव नाशिल्लो, सो आय डू नॉट नो, बट वॉट स्टेटमेंट हॅज बीन मेड शुड नॉट हॅव बीन मेड. लेट्स हियर हिज सायड न्ही. लेट्स हियर हिज हे सायड. जे- पवन विजय म्हणून तो अनेक असोच कॅरेक्टर आसा जाणें सिमिलर आय से इनफॅक्ट वर्स स्टेटमेंट ताणें आपले सोशल मिडियाचेर केला, वेर ही हॅज नॉट ओनली सपोर्टेड दिस गौतम खट्टर, ही हॅज ऑल्सो मेड हिज स्टेटमेंट, ताणें जस्टिफाय केला वाय ही हॅज मेड दिस स्टेटमेंट अँड हॅज ॲडीड टू इट, वीच इज म्हाका उलोवपाक सुद्दां हांगा ह्या कॅमेरा फुडें जावपा ना, इतले वायट गोश्टी उलयला. सो असले लोकांक, असले एंटी सोशल एलिमेंट्सांक म्हाका दिसता की आनी सरकार वयर दिल्ली तांच्या, दे कॅन जस्ट इफ दे वॉन्ट, इफ दे विश टू, ते रातोरात कोणाक उबारून हाडपाक शकता. जाल्यार तेकाय उबारपा. म्हाका तेका एक कित्याक प्रश्न उबारप? जाय की आतां पयलीं कशें आसतालें, कोण संत म्हणजे तांचे एक मठ आसतालो, तांचे एक फॉलोइंग्स आसताले, तांचे शिश्य आसताले. आतां सोशल मिडियाचेर फाल्यां हांवूय बी जाय जाल्यार एक स्पिरिच्युअल गुरू म्हणून स्वता एक पेज केली जाल्यार हांव कितेंय थंय ज्ञान पेलपाक शकता. तुमचें रिएक्शन कितें आतां सोशल मिडियाच्या एजीन हे जे खुबशे जाण संत म्हणून भायर सरता, खुबशे जाण ज्ञानी म्हणून भायर सरता आनी खुबशे जाण अशे वेगवेगळे ऑर्गनायजेशन्स काडटा आनी ताच्या नंतर हे फियास्को जाता, ताजेर तुमचें रिएक्शन इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. खरेंच म्हणजे तुम्ही एक प्रबोधन करपाक एक बरी प्रश्नातेन संदी दिली. आज हिंदू धर्माची स्थिती कशी आसा की हिंदूक धर्म शिक्षण ना, धर्म अभिमान ना, अज्ञान आसा. आनी म्हणजे हिंदू धर्मात तरी आमचे शिकवण कशी आसा की
आमचे गुरू आसा हिज होलिनेस डॉक्टर जयंत आठवले तांणी बुकान बरयलें सुद्दां की कलियुगांत न्ही म्हणजे 99% जे स्वताक संत म्हणटात ते बंधू आसता आनी नेवर गो इन सर्च ऑफ अ गुरू. तुम्ही तुमच्या कुलदेवताचो नामजप करा, वेळ येतकीर तुमच्या जिवनात गुरू येतलो. आणि आमी सुद्दां महाकुंभात आमी सहभागी आसता, आमचे स्टॉल्स आसता, आमची प्रवचनां आसता, हिंदू धर्मा विशीं म्हायती दिवप आसता. आमी थंय बूक सुद्दां बरयला, बंधू बाबा, बंधू संत कशे वळखचे लक्षात आलें न्ही. सो हिंदूक जर धर्मशिक्षण मेळ्ळें जाल्यार ऑटोमॅटीक हांचो बाजार बंद जातलो न्ही. तुम्ही बूक बरयता पूण कोणी अशें म्हटल्यार तुमी तांकां बंधू म्हणपाक फाटीं फुडें सरता. ना आमी हांव कशें म्हणटा की हिंदूक धर्मशिक्षण दिवन वळखपाक शिकयता न्ही. टुमॉरो हाव मेनी म्हणजे आमी इंडिविज्युअल 1-to-1 कितले लोकां कडेन पावूंक शकता न्ही. आमचे धर्म सभा जाता, प्रवचनां आसता, सत्संग आसता, वेबसायट आसा, बाळ संस्कार वर्ग आसा. सो देर आर सो मेनी ऑफ अवर एक्टिविटीज वेर वी आर पासींग ऑन दीस मेसेज. द बेजीक प्रॉब्लेम विथ हिंदूज इज की धर्म शिक्षणाचो अभाव. इतर धर्मियांत बाबा तांकां ऑन चर्चींतल्यान शिक्षण मेळटा, मुसलमानाक मदरशात, हिंदूक देवळांतल्यान धर्म शिक्षण खंय मेळटा? कितले देवळांतल्यान मेळटा? अनफिल्टर्ड हें चल्लां अशें दिसना तुका? सो वेन तुम्ही म्हणता ते बरोबर. आवर बेजीक टार्गेट यू स्ट्रेंथन युअर हिंदू. कन्वर्शन जी तुम्ही हिंदूंची म्हणतात- जाता कित्याक जाता? बिकॉज ऑफ लॅक ऑफ धर्म शिक्षण, लॅक ऑफ धर्म तुम्ही- अभिमान ना. तुम्ही म्हणता- वी आर तुम्ही ट्रेडिंग म्हणता- रूट लेवल, ना, ना. हिंदूक धर्म शिक्षण इज द प्रायम आपण जज करपाक कळपाक जाय कोण ना, ना, बंधू आनी exactly. कोण हें. बरोबर. You तुम्ही educate म्हणटा them. यू एज्युकेट देम, आय अग्री विथ यू. Correct. हिंदू म्हणटा ते कितें तर सगळ्यांक कळपा जाय, हिंदू धर्मान आमचे कितें आसा तें कळपाय. पण जेन्ना असले अँटी सोशल एलिमेंट जे येता आनी जे पुट अ बिग डेंट ऑन अ हिंदू धर्म, तेन्ना सुद्दां तुमी कित्याक उलयना? तेन्ना तुमी कित्याक म्हणना की हिंदू धर्मान हे केन्ना सांगुना, हिंदू धर्म हो ही गोष्टी केन्नाच वी नेवर टीच ऑल दिस. And why do not you come out in public? I have made a statement that such statement cannot be made on any platform. So basically, So- we are not जितले only आम्ही protesting. हिंदू- We are asking for a permanent solution because we are also facing the same problem every day. हिंदूंनी आता सांगता- काँग्रेस आता जागी झाल्या. आमची तुम्ही जर काँग्रेस- समितीची जर आता इतले वर्षाचो इतिहास पळयलो, 26 वर्सां आमी कितल्यो केसी फायल केल्या. यू प्लीज विजीट अवर वेबसायट न्ही की कितले आमी इंटरनॅशनली सुद्दां जे कोण हिंदू धर्मा आय मायसेल्फ लॉट कॅम्पेन अमेरिकेचो FBI सेंड आउट अ लुकआउट नोटीस अगेन्स्ट मी कळ्ळें न्ही. थंय रॉबिन फोले विरुद्ध कंप्लेन केली. FBI ताणें म्हाका हें धाडिलो की बाबा वी आर रिपोर्टींग टू FBI. इंटरनॅशनली सुद्दां जेन्ना देवताची विडंबना करताले तर दीस इज म्हणजे आमी कशें म्हणटा की आतां ठीक आसा जागृत जाता, पॉलिटिकल पार्टी जागून करता, वी वेलकम इट. बट आय थिंक यू शूड बी नॉट ओनली फॉर अ पर्टिक्युलर रिलीजन, यू शूड बी No, I am a Hindu. सेक्युलर आसचें. We are very हिंदूच्या much इश्यूक सुद्दां तुमी आम्ही हेच पद्धतीने तुम्ही लावून धरचे. सर्व धर्म समभाव हे आमचे हिंदुत्वान सर्व धर्म समभाव म्हणटा सर्व धर्म समभाव इज मिथ. आय विल टेल यू No, no, सर्व no, no. धर्म समभाव केन्ना तुम्ही म्हणू We शकता? follow- आता इतर धर्मीय अशें म्हणटा की माझ्या देवाशिवाय आणि देव श्रेष्ठ ना. सो तुम्ही तो म्हणटा की माझो You देव do not श्रेष्ठ. follow your तर सर्व धर्म constitution. समभाव खंय? आयु तुम्ही हिंदू असून तुम्ही कॉन्स्टिट्यूशन फॉलो करता की ना? दिस बेसिक स्ट्रक्चर ऑफ सेक्युलरिझम इट इज देअर इन अ कॉन्स्टिट्यूशन. आय एम आस्किंग इज पॉलिटिकल पार्टी फॉलोइंग द हाव कॅन सर्व धर्म समभाव? No. The reason why काँग्रेस पार्टीचे मनमोहन सिंगान जे करते सच्चर कमिशनांतल्यान खंय आज सेक्युलरिझम तुम्ही इज बीइंग डिस्प्लेड. आमच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग ना, नेहरू ना, हे लोकांमध्ये हांव तुमकां पयलो प्रश्न माझो आशिल्लो, तुम्ही यू आर नॉट बिलोंगिंग टू बीजेपी बट यू आर एक्टिंग लायक अ बीजेपी We are acting as Hindutvadis. हाजेर एक्चुअली वी कॅन हॅव अनदर डिस्कशन बिकॉज हाजेर आय वॉन्ट टू फोकस ऑन दीस रायट नाव जो इन्सिडेंट जाला एक्झॅक्टली ताजेर हेजे सारके इन्सिडेंट्स फ्युचरान जावचे न्हय म्हणून कितें प्रिकॉशन्स घेवपाक ओनली आमच्या दृश्टीन एक परमनंट सोल्युशन यू हॅव टू हॅव अ प्रॉपर लॉ. द एक्झिस्टिंग लॉज आर आय थिंक म्हणजे वी हॅव टू हॅव मोर फोकस्ड लॉ टेकिंग इन टू कन्सिडरेशन दी कायद्याचो वेरियस भंय आसपाक जाय अशें म्हणून आणि एक्शन जावं जाय जाल्यार मेसेज Action वतलो. जावपाक. मेसेज जावना, कोणाचं सरकार हा, कोणाच्या अंडर होम मिनिस्ट्री हा. सी लॉ इज देअर फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग सिन्स द कॉन्स्टिट्यूशन वॉज मेड. ओके, लॉ हॅज टू बी इम्प्लिमेंटेड. हू इम्प्लिमेंट्स द लॉ? द लोकल फोर्सेस, द पोलीस फोर्स, द होम You have डिपार्टमेंट. court to go. If you're not in court, is there. हांव भाजपच्या विरोध उलयता, तुम्ही कित्याक बेश्टे हांव म्हणटा कोर्ट आसा न्ही, कोर्ट हांव आसा तांकां न्ही, सांगता, कोर्ट हांव ना ते- there. He says go to the Whichever court. political party is there, you have a court there. We do न्ही? go to court. We try and पण कोर्टा वचच्या पयलीं जेन्ना असले अँटी सोशल एलिमेंट हे स्टेटमेंट करता,
first thing has to be done is he has to be arrested. Who arrests them? Police department arrests them. Police कोणाच्या हाती So ना? in future- so in the law future- has to be implemented immediately and not a corridor made for people and let such fugitives to leave Goa. ओके, देव बरें करूं. तूं Thank वेळ you. दिलो म्हणून हरजी बाब आणि नमस्कार. डॉक्टर देव बरें करूं. Thank you. फायनली कोणाकूच नाका की दुसऱ्या धर्माचे विशयी आपूण जाळ दवरप किंवा आपण तेजे विरुद्ध एक दुस्वास दवरप किंवा तेजी हेट्रेड दवरप. सगळ्यांनी आपापलो धर्म जो मानता तो मानचो, दुसऱ्याच्या धर्माकूय तितलोच रिस्पेक्ट दिवचो. आनी आतां सारकी ही जी घडणूक जाल्ली आसा इट शूड बी कंडेम, कारण खंय उबे रावन दुसऱ्या धर्माच्या संताक कितेंय म्हणप सारकें न्हय. पूण एट द सेम टायम दिस इज ऑल्सो अवर ऑब्जर्वेशन. जे ऑर्गनायजर्स आसता तांकां एक बेसीक फीडबॅक तांचे तेणी घेवचे, नॉट फीडबॅक, बॅकग्रावंड चॅक करचो की बाबा आपूण ज्या मनशाक आपयता त्या मनशाचो बॅकग्रावंड कितें. काय न्हय की इंस्टाग्राम अकावंटार गेल्लो जाल्यार सुद्दां हो विशय थंय सोंपता आशिल्लो. तुमी पळयतात हब गजाली ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. कीप वॉचिंग. अरे उस प्लान का क्या हुआ इस वीकेंड पे चले क्या? गाइस? हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन डन. डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गए हैं. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया पावरफुल स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह सीसी. नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.